नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री संपणारे शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभर अनेक नेत्यांच्या सभा पार पडतायत. रविवारी दुपारी सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यानंतर रात्री शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरती भरारी पथकानं छापा टाकत झाडाझडती घेतली. शहाजी बापूंच्या जवळच्या लोकांचीही चौकशी झाल्याच्या बातम्यात. 3 ते 4 दिवसांपूर्वी म्हणजे 27 नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. या सभेच्या एक दिवस आधी शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनीही 100 पोलिसांनी माझ्या घरावरती छापा टाकत झाडाझडती घेतली असा आरोप केला. संतोष बांगर असोत किंवा मग शहाजी बापू पाटील, शिंदे सेनेच्याच नेत्यांवरती छापे पडल्यामुळे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवरती पडल्यामुळे भाजपनंच गृहमंत्रालयाच्या माध्यमातून हे घडवून आणलं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा वाद राज्यभर पेटलेला असताना शिंदेच्या नेत्यांवरती धाड टाकून त्यांना ट्रॅप केलं जात आहे अशा चर्चाही आता सुरू झाल्यात. पण या चर्चा नेमक्या आहेत काय? शिंदेंच्या नेत्यांना खरंच ट्रॅप केलं जातंय का? यामागं गृहमंत्रालय आणि भाजपचा हात असल्याचा संशय का व्यक्त केला जातोय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. सुरुवात करू सांगोल्यापासून. इथल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शेकाप एकत्र येऊन लढतायत, तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील मैदानामध्ये आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शहाजी बापूंच्या विरोधामध्ये त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकाप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलंय. त्यामुळे शहाजी बापू पाटील नाराज झाल्याचं बोललं गेलं. त्यांनी आरोप केला की लोकसभेला आजारी असताना सुद्धा मी प्रचार केला, भाजपच्या उमेदवाराला 15,000चं लीड मिळवून दिलं, पण तरीही विधानसभेला भाजपनं मला पाडण्यासाठी शेकापाच्या उमेदवाराला मदत केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील विरुद्ध भाजप हा वाद सांगोल्यामध्ये चर्चेत आहे. त्यात बापूंनी अलीकडंच किडीस किळसवाणी एखाद्या अबलेवरती केलेले अत्याचार असावा अशा पद्धतीची वागणूक भाजपची आहे असं विधान सुद्धा केलं होतं. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगोल्यामध्ये रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. त्यानंतर संध्याकाळी शहाजी बापूंची सुद्धा सभा झाली. या सभेनंतर भरारी पथकानं शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावरती छापा टाकत झाडाझडती घेतली. शहाजी बापूंच्या कार्यालयाप्रमाणेच त्यांच्या जवळच्या लोकांवरती सुद्धा अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्यात. निवडणूक आयोगाचं भरारी पथक आणि LCBच्या पथकाने हे छापे टाकल्याचं आता म्हटलं जात आहे. आता शिंदे सेनेच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने छापे पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 4 ते 5 दिवसांपूर्वी कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरावरही अशाच पद्धतीने छापेमारी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि बांगर यांच्यातला संघर्ष चर्चेत आहे. आपल्या घराची झडती घेतल्याचा आरोप करतानाही बांगर यांचा रोख भाजपच्या मुटकुळे यांच्याकडेच होता. ते म्हणाले की 26 नोव्हेंबरला पहाटे 6 वाजता सगळे झोपलेले असताना माझ्या घरासमोर 100 पोलिसांचा ताफा उभा राहिला. घराची झाडाझडती घेतली गेली. कपाट, कपडे, फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं गेलं. माझ्या घरासमोर छावणीसारखी स्थिती होती. माझ्या नातेवाईकांना सुद्धा नोटिसा देण्याचे प्रकार सुरू आहेत. हे राजकीय रोस्ताराचं राजकारण आहे. पोलिसांवरती दबाव आणून एखाद्या विरोधकाच्या घराची अशी झडती घेतली जात असेल तर ही लोकशाहीला घातक आहे. आमदारांनी माझ्या घरी 100 पोलीस पाठवून माझ्या घराची चेकिंग केली. राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळी संतोष भांगरांनी 50 कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप आमदार मुटकुळांनी केला होता. त्यानंतर बांगरांनी आपल्या घरावरच्या पोलीस छाप्यांसाठी मुटकुळांना जबाबदार धरलं. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार मुटकुळ्यांनी सांगितलं की बांगर यांच्यावरती 2012-13 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता व जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावली होती व जिल्हाधिकाऱ्यांनी बांगरांना जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा केलं होतं. बांगर यांच्यावरती असे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या घराची झडती घेतली गेली असेल असं मुटकुळे म्हणाले होते. आता हिंगोळीमध्ये संतोष बांगर असतील किंवा मग शहाजी बापू पाटील, शिंदे सेनेच्या 2 नेत्यांवरती छापे पडण्याच्या टायमिंगमुळे संशय की सुई भाजपकडे जाते एवढं नक्की. आता सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयासोबतच भाजप, शेकाप, सांगोला शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावरती छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी आधी कल्याण डोंबिवलीमध्ये झालेले पक्षप्रवेश, रवींद्र चव्हाणांचं 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवण्याचं विधान, निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं, या सगळ्या घटना बघितल्या की मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत शिंदेंच्या आमदारांवरती ट्रॅप लावणं सुरू झाल्याचं दिसून येतंय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? शिंदेच्या आमदारांवरती खरंच ट्रॅप लावले जात आहेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आजचा आवाज YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.